अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. रुपये 2000च्या पुढील खरेदीवर 1 लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. पाठीराखे बातमीच्या रूपानं कानाकोपऱ्यामध्ये जाऊन त्याला न्याय मिळवून देणारे सुरेशराव वाणी साहेब, पिंपळगावच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन, आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि हाळेगावचे माजी आदर्श सरपंच प्रीतम शेठ काळे, एक हुशार विधीज्ञ हाळेगावचे माजी उपसरपंच ॲडव्होकेट विजयराव पुराडे सर, बाजीराव शेठ लाड जे खरेदी विक्री संघामध्ये त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत, आळेगावचे विद्यमान सरपंच मुकुंदजी भंडलकर, पिंपळवंडी गावचे सरपंच जगाताई काकडे, आपले पिराज शेठ असतील, बाकी सगळे आपले ग्रामस्थ मंडळी आणि विशेष करून आळे पिंपळवंडी या जिल्हा परिषद गटामध्ये व्यक्तिगतरित्या मंगेश अण्णाचे चाहते असलेले, नाते संबंधित मैत्रीचे संबंध असलेले सगळ्या पक्षांचे, सगळ्या विचारधारेचे बंधू आणि भगिनी, जिल्ह्याच्या भाजपच्या अध्यक्ष माजी सभापती, त्यांनी पक्ष बदललाय, त्यांनी पक्ष बदलला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आघाडीच्या ज्येष्ठ जिल्ह्याच्या महिला नेत्या, आमच्या भगिनी आणि पंचायत समितीच्या माजी सभापती संगीताताई वाघ आणि सगळेच उपस्थित असलेले मान्यवर ग्रामपंचायत सदस्य आहेत, वेगवेगळ्या पदावरचे पदाधिकारी, पिंपळवंडी गावचे सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक. मंगेश अण्णांचा 25 ऑक्टोबरला जन्मदिवस असतो. तो काय आम्हाला माहीत नव्हता, परंतु 2017 सालच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला तो माहीत झाला आणि मोठ्या नियोजन पद्धतीने त्यांच्या चाहत्या कार्यकर्त्यांनी तो कार्यक्रम पार पाडला. नंतरच्या कालखंडामध्ये छोटे मोठे कार्यक्रम होत गेले. कोरोनाचा काळ त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी अनुभवला. मंगेशांना मला वाटतं माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी लहान असतं. माझा धाकटा भाऊ आणि मंगेशांना हे शाळेमध्ये बरोबर गेले. मंगेश अण्णांचं जे कुटुंब आहे, मंगेश अण्णांचे वडील स्वर्गीय गुलाबनाना काकडे, माझे वडील स्वर्गीय किसनराव लेंडे यांची मैत्री, सर्वस्वत राजकीय कारकीर्द सुद्धा गावामध्ये सामाजिक काम करत असताना एकत्रितपणाने त्या ठिकाणी गेलेली आहे. पक्षीय विचारधारा जरी कदाचित काही ठिकाणी वेगवेगळ्या जरी असल्या तरी, परंतु एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं जे काही नातं आहे ते नातं इतरांप्रमाणेच आम्ही सुद्धा या दोन्ही कुटुंबांनी त्या ठिकाणी निश्चितपणानं जपलेलं आहे. मधल्या कालखंडामध्ये आमच्या दोघांची निवडणूक फार आटीतटी झाली. वाणीचं काय त्यांचं एका मताने भेटलं कारण माझं एका मताने म्हणजे काहीतरी परमेश्वरी संकेत असतील, पण मला सातत्यानं वाटत राहिलं एका मताने जो पराभव असतो कदाचित 100-200 मतांनी झाला असता किंवा 2 अंकी जरी असता तरी म्हटले असते काहीतरी हलगर्जीपणा झाला किंवा आपलं नशीब नाही. पण एका मतावर जायचं म्हटल्यावर ती काय हुरूर, त्याच्यातली काळजी, त्याच्यात आपण इथं गाफील राहिलो, अशा अनेक प्रकारच्या शंका असतात. सतत मनाला ते टोचत राहत. ती सहज आहे ती वर ठेवून मंगेश अण्णांनी आपली वाटचाल बाकी गेले 7-8 वर्षामध्ये त्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये, उपक्रमामध्ये त्या ठिकाणी सातत्यानं ठेवण्याचं काम केलं.
ही सगळी मंडळी वयानं लहान असल्यामुळं गावातले अनेक जे काही निर्णय असतील छोटे मोठे, त्या निर्णयाला मला अग्रभागी ठेवून माझा मान सन्मान आदर राखण्याचं काम गावातल्या सगळ्या पक्षाची सगळी मंडळी करतात, हे मला नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे आता त्यांनी काही अपेक्षा ठेवून एवढे आपण जवळून उकलो म्हटल्यानंतर निश्चितपणानं माणूस तेवढ्या देशानं या ठिकाणी पुढच्या वाटचालीमध्ये निश्चितपणानं राहत. लेंडे साहेब, एका मताची कसर काढून देणार का आता? आता त्यांनी त्यांच्या प्रकारचे प्रयत्न सगळे ठेवलेत. जिल्हा परिषदेच्या गटातल्या सगळीच मंडळी सकाळपासून त्यांचे अभिष्ट चिंतन करायला त्या निमित्ताने येतात. त्यांना वाटतं तिथपर्यंत पोहोचावं. तसं ते काही नवखे म्हणता येणार नाही. त्यांच्या घराण्याला या ठिकाणी राजकीय वारसा आहे. पूर्व भागामध्ये 62ला आवटे साहेब, 67ला एका मताची कसर काढायला मदत करणार का? प्रसादराव काकडे साहेब हे आमदार त्या ठिकाणी राहिले. हा त्यांच्या कुटुंबाचा त्यांचा एक कौटुंबिक वारसा. वाणी साहेबांसहित बऱ्याच जणांना त्या ठिकाणी कमी माहिती असेल. आता वाणी साहेबांनी माझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कमी माहिती असेल, मंगेश अण्णांची सार्वजनिक कारकिर्दी ती ग्रामपंचायतच्या निवडणुकीने झाली. मंगेश अण्णांनी ग्रामपंचायतची निवडणूक लढवली आणि 25 मतांना त्यांना पराभव पत्करावा लागला. मंगेश अण्णा 5 वर्ष कार्यरत राहिले. शेकड्याच्या पुढच्या मताधिक्याने ते निवडून आले. पण मंगेश अण्णाबरोबर शरद देंडे होते दुसरे वेळी. अण्णा एम आय राईट? एवढा सांगा तुम्हाला सांगेल. हो, मग हे काही निमंत्रण का? माझ्या मनात माझ्या ज्या काही राजकीय संकल्पना असतात, माझा जो काही राजकीय वस्तू आहे प्रीतमचे, ही सगळी पुढे बसलीत माझ्यापेक्षा फार वयाने लहान आहे. माझ्या पहिल्या निवडणुकीत नाचलेत बागडलीत, पण यांनी माझ्यासाठी खूप जीव काढला. मागचे प्रीतम असेल, विजय असेल, माझ्या राजकीय वस्तूच्या त्या घडीमध्ये जर असतील तर तुम्ही काही प्रश्न कशाला विचारायचे? त्यांना पुढच्या याच्यासाठी निश्चितपणानं आपण सुयचिंतू. त्यांच्या मातोश्रीचा त्यांच्या पाठीमागा आशीर्वाद आहे. ज्याच्या काही चुका होत्या मंगेश अण्णाच्या, म्हणजे मंगेश अण्णांना सकाळी 9 वाजता उठायला लागायचं. अचानकपणानं निवडणुकीत आणि मोठ्या नाव असलेल्या उमेदवाराच्या निवडणूक लढवताना काही मंडळी मित्रमंडळी त्यांना म्हटले, अण्णा काय करता तुम्ही? ते म्हणले, मला काय नाही, फक्त तालुक्यात नाव झालं पाहिजे, एक मोठी निवडणूक लढलं म्हणून नाव झालं पाहिजे. एक नाव होतं त्यांचं. ते म्हटले मी ते सावध आहे, पण ते पुरे सावध होते. आणि मग त्या सगळ्या सवयी एक आहे की बदलायचे. निवडणूक पार पडल्यावर दशक्रियेने यायचं मोठं त्यांना अवघड वाटायचं. आणि ते पहिले 2-3 दिवस मागं बसले, कोणीतरी त्यांना सांगितलं मागं बसायचेच नाही, मग पुढे येऊन बसायला लागले माझ्यासोबत. सुरुवातीच्या 2-3 दशक्रियांमध्ये अण्णा बोला नाही, अध्यक्ष बोलते, बाबा ते म्हटलं नाही तुम्ही बोलले पाहिजे तुम्हाला. मग त्याच्यात बाकी त्यांनी कुठं काही कमी ठेवली नाही. बरेचसे नातेवाईक, आता मामाचं गाव आहे, मामा आहेत कालेकरवाडीचे, पण कधीतरी जायचं बोलावलं होतं, नाही तर आई जाते, मग आहे सगळं. त्यांना वाटलं अरे नाही, हे सगळे नातेवाईक आपण गेलं पाहिजे. मला त्याचे नातेवाईकच अण्णाचे येऊन सांगायला लागले की अण्णा आता बदलले. म्हणजे वस्तुस्थिती आड पडता न ठेवता बोलतो, पण त्यांनी कसर कुठं ठेवलेली नाही. कसर ठेवलेली नाही म्हटल्यानंतर आता त्यांनी काही अपेक्षा, स्वप्न प्रत्येक जण पाहतो. आता आमचे मित्रही पाहतात. विजय सरांनी सुद्धा आता सध्या त्यांना वाटलं काय मनातून, अशा प्रमाणात त्यांनी काही भावना व्यक्त केलेल्या आहेत. तेव्हा आता सध्याच्या काळात तर मला सगळेच जण मार्गदर्शक म्हणतात. मला वाटतं आमदारांसहित मंगेश अण्णा गावात सगळेजण म्हणतात आपले मार्गदर्शक. तुम्हाला मार्गदर्शक शब्दाचा अर्थ सांगतो. म्हणजे विशेष करून आळेवाल्यांना
प्रसन्नांना म्हटले, शरदराव आपल्याला मार्गदर्शक जर म्हटले ना तर आपण समजून घ्यायचे की फक्त पोरांना आपण आशीर्वाद द्यायचे. आपल्याला आता त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारची भूमिका बदलायची. असो, मंगेशांना पुढं चालून आपलं घराणं असेल, बाकीचा काय वारसा असेल, मला हे जाहीरपणाने नमूद केलं पाहिजे की गाव पातळीवर जे काय असे आपले सामाजिक आमचे विषय येतात आमच्या पातळीवर, त्यावेळी त्यांची भूमिका महत्त्वाची असते. इतरांना प्रोत्साहन देतात. चांगलं काम केलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा जाहीरपणाने त्या ठिकाणी कौतुक करायचं आणि कुठं गुंता होणार नाही, याच्यातनं सोडवणूक होईल. एखाद्या ठिकाणी अडचण येते, याच्यात कसं मार्ग काढायचा. आम्ही नेहमी सगळेजण गाव म्हणून जे बसतो त्याच्यामध्ये त्यांची भूमिका सुद्धा आमच्या सगळ्यांच्या बरोबरीने चालणारी राहते, हे मला मुद्दामून या ठिकाणी नमूद करायचे. आमच्या सरपंच मेघाताई असतील, संगीताताई असेल, इथे संभाजी अण्णा, संजय राव आहे, तिकडं अजितदादा आहेत, आबा प्रकाश नाना आहे, भारदास आहे, आमचे अशोकराव आहे, अशोक शेटे, शांभाऊ आहे. आम्हाला सगळ्यांना त्याचा प्रत्यय निश्चितपणाने आता सतीशबाई आहेत, प्रशांत अण्णा आणि सगळे तुकारामजी, ही सगळी मंडळी आम्ही गाव पातळीवर त्या स्वभावाचा शांताराम बापू आणि सगळी कैलासराव, दत्तासाहेब, ही सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित. आम्ही सगळेजण त्याचा अनुभव निश्चितपणाने घेतो. पिंपळेश्वर हे एक पुरातन आमच्या गावाची ओळख, इतिहास, पुराण हे सगळं सांगणार एक देवस्थान. या देवस्थानाचं सगळी जर स्थापना गावाच्या बाहेर त्याचं सगळं महत्व अधोरेखित जर केलं तर एक वेगळ्या प्रकारचं स्थान. मला वाटतं त्यांच्या नावावरून गावाला कदाचित नाव पडलं असेल. आम्ही त्या इतिहासाच्या मार्गाव्यात गेलो तर तितकासा काय आम्हाला या दिलीप दादा दुसरे आमचे गावकरी आले. बघा आता हे अशी सगळी एवढी मोठी मोठी मंडळी आणि आता आमदार गावचे तालुकाचा आम्ही सांभाळतोय असं म्हणायला काही हरकत नाही. या अनुषंगानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मंगेश अण्णांना पिंपळेश्वरानं दीर्घ निरामय आरोग्य त्या ठिकाणी आणि आयुष्यभर करावं. त्यांच्या हातून समाजाची सेवा आता ते व्रत त्यांनी हातात घेतले. त्या सुरुवातीच्या ज्या काही थोड्या आळसातल्या किंवा काही बाकीचे स्वप्न तोपर्यंत त्यांनी पाहिलेली नव्हती, पण नंतर बाकी एकदा घोडदौड चालू केली किंवा काय केलं तर त्यांची जिद्द कशी आहे मी ग्रामपंचायतीच्या निमित्ताने तुम्हाला सांगितली. पुढच्या त्यांच्या इच्छा आकांक्षा त्या ठिकाणी पूर्ण व्हाव्यात अशी मी पिंपळेश्वराला प्रार्थना करतो. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मंगेश अण्णांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.